आज आपल्या श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचा दुसरा दिवस आहे। खरं तर वर्किंग आहे, तरीसुद्धा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आम्ही विचारतो शेतकऱ्यांना की कुठून आलात, तर अगदी उमरगा, लोहारा, भूम, परांडा अशा ज्या रिमोट लांबचे तालुके आहेत याच्यातून सुद्धा बरेच शेतकरी आपल्याकडे व्हिजिट करत आहेत। आम्ही जे प्लॅनिंग केलेलं आहे याच्यामध्ये जे परिसंवाद आहेत, आज तुती लागवडीचा परिसंवाद होता, त्यामुळे फक्त तुती लागवडीचे शेतकरी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। अशाच पद्धतीने उद्या दुग्ध उत्पादनाचा परिसंवाद आहे, परवा कर्ज प्रकरणांचा आहे। अशा वेगवेगळ्या परिसंवादामुळे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांची व्हिजिट आहे। महत्त्वाचा आपल्याकडं हा एक 1.5 टनाचा जो रेडा आहे मुरा जातीचा आणि एक खिलार कोसा खिलार जातीचा बैल आहे, हे आपल्या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे। हा बघायला सुद्धा बरेच जण आपल्या या प्रदर्शनाला भेट देत आहेत। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। खरं तर दुष्काळी परिस्थिती आहे, परंतु नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। याच्यामध्ये ड्रोन असेल, शेतातील दगड गोळा करणारी यंत्र असेल, रोटावेटर असेल किंवा ॲटोमॅटिक ड्रिपचा डेमो असेल किंवा सोलार सिस्टीम असेल, ह्याचेसुद्धा डेमो आपण ठेवलेले आहेत। त्यामुळं निश्चितपणे शेतकऱ्यांचा फायदा होईल। काय सांगाल, दुसरा दिवस आहे प्रदर्शनाचा, काय प्रतिसाद आहे शेतकऱ्यांचा? या कृषी प्रदर्शनामध्ये या कंपनीचं जे सोयाबीन आणि हरभऱ्याचं बियाणाचं उत्पादन आम्ही ठेवलेलं आहे। वेगवेगळे वाहन असून अनेक गावाहून शेतकरी येऊन या ठिकाणी स्टॉलला भेट देतात। शेतकऱ्याचा प्रतिसाद चांगला आहे, बियाणाची मागणी करतात, त्याचबरोबर ते आपला मोबाईल नंबर आणि बियाणाच्या मागणी नोंदवतात त्या ठिकाणी। त्यामुळं अनेक गावच्या शेतकऱ्याकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या कृषी प्रदर्शनात देण्यात येत आहे।